नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 11वी इतिहास विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। तर प्रकरण 9 मौर्योत्तर काळातील भारत या पाठाविषयी आपल्याला चर्चा करायचं आहे। त्यामध्ये शुंग साम्राज्य आणि शुंग साम्राज्याची मुख्य राजधानी पाटली होती आणि मुख्य राजधानी म्हणजे दुसरी राजधानी विदिशा होती। शुंग साम्राज्याचा संस्थापकाचं नाव काय होतं? पुष्यमित्र शुंग होतं। त्याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। नंतर कालिदास यानं मालविकाग्निमित्र हा ग्रंथ कसा लिहिला याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। सातवाहन साम्राज्याचा उदयाविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। त्याची राजधानी काय आहे? महाराष्ट्रातील पैठण आहे। तर पहिला राजा शिमुख होता, याचा उल्लेख सुद्धा आपल्याला पाहायचा आहे। गौतमी पुत्रानंतर वशिष्ठीपुत्र पुळवामी यांच्याविषयी सुद्धा आपल्याला विशेष सविस्तरपणे माहिती पाहायचं आहे। त्यानंतर त्यांची राज्यव्यवस्था कशी होती, साहित्य आणि कला, लोकजीवन, राज्यव्यवस्था याविषयी सुद्धा माहिती पाहायचं आहे। त्यानंतर कला आणि स्थापत्य आणि त्यांच्या समाजव्यवस्थेबद्दल या पाठात आपल्याला चर्चा करायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, प्रथम आपल्याला शुंग साम्राज्य, सातवाहन साम्राज्याचा उदय याविषयी पाहत असताना मगध हे काय होतं? भारतातील आद्य साम्राज्य होतं। मौर्य काळात स्थिर आणि नियमबद्ध प्रशासन प्रस्थापित झालेलं होतं। म्हणजे या सगळ्याचा अभ्यास आपण मागील पाठात केला आहे। म्हणजे सम्राट अशोकानंतर काय झालेलं होतं? अंतर्गत कलहामुळे हे साम्राज्य काय बनलं? पुढील काळात दुर्बल बनत गेला आणि शेवटचा मौर्य सम्राट कोण होता? बृहद्रथ। गेल्या पाठात आपण सांगितल्याप्रमाणे बृहद्रथ नंतर पुष्यमित्र शुंग हा गादीवर आला। कसं तर बृहद्रथ हा आजारी असताना त्याला बोलण्यासाठी जाऊन मग त्याच्यावर वार करून पुष्यमित्र शुंग हा त्याची हत्या करतो आणि स्वतः सत्ता गादी स्वतःकडे घेतो। मग तेथूनच हिंदू धर्माचा उदय होण्यास सुरुवात होतो। शुंग साम्राज्य कसं झालं तर शुंगाचे साम्राज्य पूर्वेस मगध ते पश्चिमेस सियालकोट, पंजाब तसेच उत्तरेस हिमालय ते दक्षिणेस विदर्भापर्यंत ते पसरलेलं होतं। म्हणजे या साम्राज्याची मुख्य राजधानी काय होती? पाटलीपुत्र असली तरी पुष्यमित्रांनी विदिशा येथे दुसरी राजधानी स्थापन केलेली आहे। म्हणजे पुष्यमित्र शुंग हा पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होता। त्याने कोसल म्हणा, वत्स, अवंती इत्यादी प्रांतावरील सत्ता त्यांनी बळकट केली। म्हणजे पुढे त्याने मगध साम्राज्याचा सियालकोट पर्यंतचा प्रदेश पुन्हा तो काबीज केला। डिमिट्रियस या ग्रीक राजाचे आक्रमण ते शौर्याने परतवून लावलं। डिमिट्रियसचा या पराभवाचा उल्लेख कालिदासाने मालविकाग्निमित्र या नाटकात केला आहे। डिमिट्रियस या पराभवाचा उल्लेख कालिदासाने मालविकाग्निमित्र या नाटकात त्यांनी केलेला आहे। अशा प्रकारे कालिदासाने लिहिलेल्या नाटकाची माहिती मिळून त्याने तो टिपण लिहिलेला आहे बघा। आता प्रश्न मी काय विचारते तर कालिदासाने लिहिलेल्या नाटकाची माहिती म्हणून त्यावर एक टिपण तुम्ही लिहा आणि तयार करून ठेवा असं म्हणायचं आहे। उत्तर भारतावर आणि दक्षिणेकडील काही भागावर आधिपत्य स्थापन झाल्यावर ग्रीकांना सीमेपार केल्यानंतर आपले सामर्थ्य दर्शवण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने आपलं 2 अश्वमेध यज्ञ केला। म्हणजे तो दिग्विजय सादर केला। मौर्य काळात खंडित झालेली यज्ञ करण्याची परंपरा त्याने पुनरुज्जीवित केलेली दिसून येतं। म्हणजे अश्वमेध यज्ञ म्हणजे एखाद्या विजयी राजानं आपले 2 घोडा ते सोडलं जातं आणि तो घोडा कुठपर्यंत जातो ते सगळं प्रदेश साम्राज्य विस्तार कोणाच्या अधिपत्याखाली येतं? त्या राजाच्या अधिपत्याखाली येतं। अशा प्रकारे बेसनगर, त्यालाच काय म्हटलं जातं? विदिशा येथे हेलिओडोरस याने उभारलेला गरुड ध्वज आहे। यावरून असे दिसते की काही ग्रीकांनी वैष्णव संप्रदाय स्वीकारलेला होता। शुंग काळात संस्कृत साहित्याला विशेष उत्तेजन मिळालं आणि संस्कृत भाषेत होत गेलेल्या बदलाचा विचार करण्यासाठी पतंजली यानं पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य हा ग्रंथ लिहिला आहे। म्हणजे काही अभ्यासकारांच्या मते या काळात महाभारतात लक्षणीय भर घातली गेली। तसेच मनुस्मृती या ग्रंथाची निर्मिती देखील याच काळात झालेली आहे। अशा प्रकारे साहित्याबरोबरच कला क्षेत्रात देखील शुंगाचे योगदान महत्त्वाचं ठरतं। सांची आणि भारूत येथील स्तूप, बेसनगर येथील गरुडस्तंभ हे या काळातील कलेचं काही उत्कृष्ट नमुने आहेत। शुंगाच्या काळात शिल्पकलेची परंपरा अधिक समाजोन्मुखी झाल्याने त्यामध्ये सामान्य जनाचे जीवनाचे प्रतिबिंब उमटवलेले आढळते। शुंग घराण्याचा शेवटचा राजा हा कोण होता? देवहूती होता। हा चैनी आणि विलासी होता। त्यांचा मंत्री वासुदेव याने त्याला ठार करून पुढे त्याच्या जागी कुठल्या घराण्याची स्थापना झाली? कण्व घराण्याची स्थापना झालेली आहे। म्हणजे मौर्य साम्राज्याचं संस्थापकाचं नाव काय होतं? चंद्रगुप्त मौर्य होतं आणि मौर्य साम्राज्याचे राजे चंद्रगुप्त मौर्य होऊन झालं, बिंदुसार झाला, सम्राट अशोक झाला आणि त्याचा शेवटचा राजा बृहद्रथ झाला। बृहद्रथाचा खून करून पुष्यमित्र शुंग यांनी शुंग घराण्याची स्थापना केली। तर शुंग घराण्यानंतर अनेक राज्य होऊन गेले आणि शेवटचा राजा कोण होता? देवहूती हा कसा होता? चैनी, विलासी आणि अकर्तबगार होता। मग त्याचा खून करून वासुदेव यांनी
कण्व घराण्याची त्या ठिकाणी जागा घेतलेली किंवा स्थापन केलेली दिसतं. या घटनेचे वर्णन बाणभट्टाने आपल्या हर्षचरित या ग्रंथात लिहिलेलं आहे. बाणभट्ट यांनी आपल्या हर्षचरित या ग्रंथामध्ये कण्व घराण्याची स्थापना कशी झाली आणि शुंग घराण्याचं शेवट कसं झालं याविषयी माहिती त्यांनी सविस्तरपणे लिहिलेली आहे. आता आपल्याला सातवाहन साम्राज्याचा उदय कसा झाला याविषयी माहिती पाहायचं आहे. तर उत्तरेत काय झालं, मौर्य आणि शुंग घराण्याची राजवट उदयास आली. मग त्यावेळेला दक्षिणेत काय झालं, सातवाहन घराण्याची सत्ता प्रस्थापित झालेलं होतं. ज्या वेळेला उत्तरेमध्ये मौर्य आणि शुंग घराण्याची स्थापना झालं, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होत असताना शुंग घराण्याचा उदय झाला, त्याच वेळेला काय झालं, दक्षिणेत सातवाहन घराण्याची स्थापना झाली. मौर्य साम्राज्याची विघटन झाले, म्हणजे मौर्य साम्राज्याचे ऱ्हास होत झाल्यावर त्याचे छोटे छोटे घटकांमध्ये विघटन झाले आणि त्यामुळे या सत्ता उदयास येण्यास अनुकूल असं पार्श्वभूमी तयार झाली. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राज्यसत्ता म्हणून सातवाहनाचा उल्लेख केला जातो. म्हणजे प्रारंभी सातवाहनाची सत्ता नाशिक म्हणा, पुणे म्हणा, औरंगाबाद येथे उदयास आलेली होती व पुढे महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशावर ते पसरली होती. म्हणजे महाराष्ट्रातील पैठण हे नगर सातवाहनाची राजधानी होते. अशा प्रकारे महाराष्ट्रातील पैठण हे नगर काय आहे, सातवाहनाची राजधानी आहे. पुराणात आंध्र किंवा आंध्रगुप्त राजाचे उल्लेख येतात. पुराणात आंध्र किंवा आंध्रगुप्त राजाचे उल्लेख येतात. हे आंध्र राज्य म्हणजे सातवाहन राज्य होत असे मत काही इतिहासकारांनी मांडले आहे. उत्तर महाराष्ट्रात सातवाहनाचे अनेक शिलालेख सापडतात. जुन्नर जवळील नाणेघाटाच्या शिलालेखामध्ये सातवाहनाचा पहिला राजा शिमुख यांचा उल्लेख आपल्याला येतो. सातवाहन राजवंशात सातकर्णी म्हणा, हाल म्हणा, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी असे महत्त्वाचे राजे सातवाहनांच्या साम्राज्यात होऊन गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सातवाहन राज्यांमध्ये आपल्या जसं आपण वडिलाचं नाव घेतो तसं त्यांच्या काळामध्ये आईचं नाव प्रथम ठेवलं जात होता. उदाहरण म्हणजे माझं नाव रुपाली आहे आणि माझं वडिलाचं नाव मल्लीनाथ बिडवे आहे. तसं सातवाहनांच्या काळात काय म्हटलं जातं, यज्ञश्री सातकर्णी, म्हणजे रुपाली मल्लीनाथ न म्हणता त्या ठिकाणी रुपाली माझ्या आईचं नाव श्रीदेवी आहे, जसं रुपाली श्रीदेवी बिडवे असं म्हटलं तर कसं होतं, म्हणजे वडिलाच्या जागी ते त्या जागी श्रीदेवी म्हणजे आईचं नाव प्रथम ठेवलं जात होतं. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजे सातकर्णी राजा हा कोणाचा होता, गौतमीचा पुत्र होता. यज्ञश्री सातकर्णी म्हणजे हा कोणाचा होता, यज्ञश्री राणीचा पुत्र होता. अशा प्रकारे त्या आईच्या नावावरून त्या राजांना त्या काळी ओळखलं होतं सातवाहन साम्राज्यामध्ये. बघा, सातवाहन घराण्याचे सर्वश्रेष्ठ राजा हा कोण होता, गौतमीपुत्र सातकर्णीच्या आधीचे राजे ते कसे होते, कर्तृत्ववान नव्हते. त्यामुळे त्या काळात शकसत्रपांनी भारताच्या पश्चिम भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांवर पहिल्यांदा विजय मिळवला. या विजयाने सातवाहनाची प्रतिष्ठा पुन्हा उंचावलेली आहे. गौतमीपुत्र सातकर्णीनं मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण पथात दिग्विजय केलेला आहे. त्याने दक्षिणेकडील राज्ये अवंती म्हणा, सौराष्ट्र म्हणा, सौराष्ट्र म्हणा आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केलेला आहे. तसेच मध्य भारत आणि राजस्थान येथे असलेल्या गणराज्यांवर आपले प्रभुत्व त्यांनी प्रस्थापित केले. नाशिक जिल्ह्यातील जोंगटेबी येथे एक नाणेनिधी त्यांना मिळाला. त्या नाण्यांमधील शक राजा नहपण यांच्या नाण्यावर गौतमीपुत्राचा मुद्रा पुन्हा उमटवलेल्या दिसतात. यावरून नहपणावर विजय मिळवून त्याने आपले सामर्थ्य सिद्ध केले हे स्पष्ट होतं. गौतमीपुत्रानंतर वसिष्ठ पितृ पुळगामी यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राज्य होते. त्यानंतर मात्र सातवाहनाचा काय झालेला आहे, ऱ्हास सुरू झाला. शक आणि सातवाहनांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे ते दुर्बल होत गेले. शक आणि सातवाहनाच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे ते काय होते, दुर्बल होत गेलेला आहे. अशा प्रकारे गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन साम्राज्याचा कसं संस्थापक होता किंवा प्रमुख राजा होऊन गेला. त्या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याबद्दल माहिती आहे. गौतमीपुत्र सातकर्णीवर एखादे सिनेमा सुद्धा आहे, ते सर्च करून तुम्ही पाहू शकता. त्यामुळे त्या काळात काय झालेलं आहे, शकसत्रपांनी भारताच्या पश्चिम भागात आपलं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. मग गौतमीपुत्र सातकर्णीने शकांवर विजय मिळवला. या विजयाने काय झालेले आहे, सातवाहनाची प्रतिष्ठा पुन्हा उंचावलेली आहे. अशा प्रकारे गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिणपथात त्यांनी दिग्विजय केलेला आहे. त्यांनी दक्षिणेकडील राज्ये अवंती, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा त्यांनी पराभव केला आहे. मध्य भारत आणि राजस्थान येथे असलेल्या गणराज्यावर त्यांनी आपले प्रभुत्व प्रस्थापित केलं. नाशिक जिल्ह्यातील जोंगटेबी येथे त्यांनी नाणेनिधी मिळालं त्यांना. त्या नाण्यानिधीमधील शक राजा नहपण यांच्या नाण्यांवर गौतमीपुत्र सातकर्णीच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात. म्हणजे यावरून नहपणावर विजय म्हणून त्याने आपले सामर्थ्य सिद्ध केलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजे गौतमीपुत्रानंतर वसिष्ठी पुळगामी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे त्यांच्या काळात होऊन गेले. त्यानंतर मात्र काय झालं, सातवाहन सत्याचा ऱ्हास
पुढील काळात होण्यास सुरुवात झाला. म्हणजे पुढील राजकर्ते हे अकर्तबगार असं निघाले. शक आणि सातवाहनाच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे काय झालं, ते दुर्बल होत गेलेलं दिसतं. पुढचा पॉइंट आहे 9.3 राजव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन याविषयी आपल्याला पुढचा पॉइंट आहे 9.3 राजव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. राजव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, सातवाहनाच्या राजव्यवस्थेत राज्यातील प्रदेशाची विभागणी छोट्या प्रांतांमध्ये केलेली होती. ते दिसून येतं. प्रत्येकावर मुलकी आणि लष्करी अधिकारी असत. म्हणजे त्यात अमात्य, महाभोज आणि मुलकी हे अधिकारी, महासेनापती आणि महारथी यासारखे लष्करी अधिकारी यांचा समावेश होता. अशा प्रकारे ग्राम हा काय होता, त्या काळचा प्रशासनाचा सर्वात छोटा घटक होता. आणि ग्राम हा काय होता, कराचा स्रोत होता. म्हणजे सर्वसामान्य जनतेकडून, शेतकऱ्यांकडून राजाला कर वसूल करण्याचा महत्त्वपूर्ण उत्पन्नाचा स्रोत होता. तसेच युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे काम म्हणा, ग्राम या घटकामार्फतच होत असतं. मग ग्रामामधूनच सैनिक भरतीचं काम सुद्धा होत होतं. कराचा मुख्य स्रोत सुद्धा ग्रामामधूनच होत होता. या कारणामुळे ग्राम हे काय होतं, त्याकाळी मध्यवर्ती यंत्रणेशी बांधलेलं होतं. अशा प्रकारे शेती हे काय आहे, उपजीविकेचे एक प्रमुख साधन होते. त्याचबरोबर सातवाहनाच्या काळात उद्योग व व्यापाराची देखील वाढ झालेली आहे. त्यांची श्रेणी निर्माण झाल्या. तसेच कर्ज देण्याचे काम ही श्रेणी करत असत. सातवाहन काळात भारताचा रोमशी असलेला व्यापार वृद्धिंगत झालेला आहे. सातवाहन राजवटीत प्रतिष्ठान, त्यालाच काय म्हटलं जातं, पैठण हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून तगर त्यालाच काय म्हटलं जातं, तेर म्हटलं जातं. नाशिक यालाच नाशिक म्हटलं जातं. करहाटक त्यालाच काय म्हटलं जातं, कराड. यासारखी व्यापारे नगरे उदयास आलेलं आहेत. अशा प्रकारे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात तगर म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, तेर म्हटलं जातं. प्रतिष्ठान याला पैठण याचा उल्लेख आलेला आहे. त्यानुसार दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये 2 स्थळांना महत्त्व आलेलं आहे. यातील पहिले बॅरीगाजा, गुजरातमधील भरूच पासून दक्षिणेस 20 दिवसाच्या प्रवासाने गाठता येणारे प्रतिष्ठान म्हणजे दुसरे तगर होतं. अशा प्रकारे तगर हे फार मोठे शहर असून तेथे प्रतिष्ठानहून पूर्वेस 10 दिवस प्रवास केल्यानंतर पोचता येते. अशा प्रकारे प्रतिष्ठानहून बॅरीगजा येथे माळ रानातून मार्ग काढता आकी त्यालाच काय म्हटलं जातं, कार्नेलियन आणला जातो. याउलट तगर येथून सुती कापड म्हणा, विविध प्रकारची मलमल म्हणा आणि गोणपाट बॅरीगंजा येथे पाठवलं जातं. अशा प्रकारे त्याचप्रमाणे समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरीगंजा येथे पाठवला जातो. अशा प्रकारे जुन्नर आणि नाशिक या ठिकाणच्या शिलालेखात कुलारिक म्हणा, तिलपिशक, कोलिक असे अनेक व्यावसायिकाचे उल्लेख आढळून येतात. अशा प्रकारची तटबंदीयुक्त सातवाहनांच्या राज्यात 30 नगरे अस्तित्वात असल्याचे उल्लेख प्लिनीच्या ग्रंथात सापडतात. त्यातील काही ठिकाणच्या उत्खननात सापडलेल्या रोमन नाण्यांवरून या काळातील प्रगत व्यापाराचा देखील आपल्याला आढावा घेता येतो. सोपारा, कल्याण, भरूच ही त्या काळची काय आहे, व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. कुंभकार, तेलाचे उत्पादन करणारे मिळकत याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळतं. हे माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. याविषयी आपल्याला माहिती पाहत असताना नाणेघाट हे काय आहे, या प्रकरणातील शेवटचा मुद्द्याबद्दल आपण पाहणार आहोत. नाणेघाट हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग असून हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर, जुन्नर व कोकण प्रदेशाला जोडतो. म्हणजे या मार्गाचे एक टोक वर जुन्नरला आणि दुसरा टोक खाली कोकणात मुरबाड जिल्ह्यात म्हणजे जिल्हा ठाणे येथे आहे. या घाटात सातवाहनांनी एक लेणे खोदवले. तेथील लेखांमध्ये सातवाहन साम्राज्ञी, नागरिका आणि सातवाहन राजाचा पराक्रम, त्यांनी केलेले दानधर्म याबद्दल माहिती आहे. हे लेख ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. तेथे सातवाहन राजाचे पुतणे आहेत. घाटाच्या तळाशी वैशाखखेडे नावाचे गाव आहे. तेथे प्रवाशासाठी धर्मशाळा बांधलेल्या होत्या. घाटात जकात गोळा करण्यासाठी खोदवलेला दगडी रांजण आहे. सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी महाराष्ट्रातील 2 अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. अशा प्रकारे केवळ देशांतर्गतच नव्हे तर प्रदेशाशीही येथून व्यापार चालत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, निवासा मार्गे पैठण आणि कोल्हापूरकडे नेला जात असे. अशा प्रकारे निर्यातीच्या वस्तूची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिलालेखांमध्ये 2, 4, 6, 7 आणि 9 हे अंक आहेत आणि अशा पद्धतीने कोरलेले आहेत की 2, 4, 6, 7 आणि 9 अशा पद्धतीने कोरलेले आहेत की प्रचलित अंकलेखाशी ते कसे आहेत, मिळते जुळते आहेत. हे तुम्हाला नक्कीच आवडेल. या माहितीमध्ये आपल्याला हे पाहता येईल.
पुढचं माहिती आहे इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुळवामी यांच्या मुद्रेवरील हे एक जहाजाचं चित्र आहे. मुद्रेवरील हे चित्र सातवाहनाच्या काळातील समुद्री मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे एक निदर्शक आहे. अशा प्रकारे एक नाणी आहे, त्यात सातवाहनाच्या काळातील नाणी आहे. समुद्री मार्ग नाणीवर जहाज वगैरे दाखवलेले आहेत. यावरून आपल्याला काय दिसून येतं तर त्या काळातील व्यापार हे समुद्राच्या मार्गाने चालत होता मोठ्या प्रमाणे, याविषयी आपल्याला माहिती मिळतं. पुढचं पॉईंट आहे साहित्य. साहित्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. सातवाहनाच्या काळात विद्येला आणि कलेला राजश्री मिळालेला होता आणि सातवाहनाच्या काळात प्राकृत भाषा आणि प्राकृत साहित्य समृद्ध झालेलं होतं. म्हणजे त्यांनी प्राकृत भाषा व साहित्याला प्रोत्साहन दिलं. सातवाहन घराण्याचा 7वा राजा हाल याने गाथा सप्तशती या काव्यग्रंथाचं त्यांनी संपादन केलं. त्यांच्याच राजसभेतील मंत्री गुणाढ्य यांनी पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक अजून ग्रंथ लिहिलेला आहे. संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ सर्व वर्मांनी लिहिला. पुढचा आहे कला आणि स्थापत्य. मौर्य काळातील शिल्पांवर दिसणारा इराणी आणि ग्रीक शैलीचा प्रभाव शुंग आणि सातवाहन काळात कमी होऊन भारतीय शिल्पकलेचा परंपरेचा विकास झाल्याचं दिसतं. म्हणजे या काळात उभारली गेलेली सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे एक शिल्पकलेचा काय आहे, उत्कृष्ट नमुना आहेत. बुद्धचरित्रातील अनेक प्रसंग या तोरणावर कोरलेले आहेत. म्हणजे सातवाहनांच्या काळात भारजे म्हणा, कारले म्हणा, नाशिक इत्यादी ठिकाणी डोंगर कोरून विहिरांची आणि चैत्यगृहाची निर्मिती केलेली दिसते. विशेषतः कारले येथील चैत्यगृहाचे अतिभव्य प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम ही सर्व भारतीय कलाकारांच्या शिल्पकलाची काय देतात, साक्ष देतात. गाथा सप्तशती या ग्रंथाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहायचं आहे. सातवाहन राजा हाल याने मोठ्या प्रमाणावर प्राकृत भाषेतील कविता संकलित केलेल्या आहेत. त्यावर आधारलेले निवडक 700 गाथांचा गाहा सतसई म्हणजे गाथा सप्तशती हा संग्रह त्यांनी संपादित केला होता. म्हणजे या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे. त्यात मानवी भावना व व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण ते केलेले आहे. विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांची वर्णनही त्यात केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटले आहे. गाथा सप्तशतीमधील काही शब्द आजच्या मराठीत देखील वापरत आहेत. मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळे गाथा सप्तशतीतील महाराष्ट्रीय प्राकृत शब्दांमध्ये शोधता येतात. गाथा सप्तशतींमधील कवितांवरून महाराष्ट्रात महाराष्ट्रीय प्राकृत आणि आधुनिक मराठी यांच्यातील दुवे आपल्याला स्पष्टपणे दिसतात. अशा प्रकारे गाथा सप्तशती हा कोणी लिहिलेला आहे, हाल यांनी लिहिलेला असून त्यात निवडक 700 ग्रंथाचा संग्रह संपादित केलेला आहे. हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील रचलेला पहिला ग्रंथ असून मानवी भावना आणि व्यवहाराचे आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण या ग्रंथांमध्ये ते लिहिलेले आहे. बघा, आता आपल्याला अधिक माहितीसाठी मध्ये औरंगाबाद जवळील अजिंठा येथील विश्वविख्यात लेण्यांपैकी 8, 9, 10, 12 आणि 13 क्रमांकाची लेणी सातवाहन राजाच्या काळात कोरलेली आपल्याला दिसून येतो. म्हणजे विशेष म्हणजे भारतीय चित्रकलेपैकी सर्वात प्राचीन असलेली चित्रकला म्हणजे ज्या लेणी क्रमांक 9 आणि 10 मध्ये आहेत ते देखील याच काळातील आहेत. विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवासाला वगैरे गेल्यानंतर नक्कीच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अजिंठा वेल्लोरा लेणीला भेट देऊ शकता. त्यामध्ये एकूण 29 लेण्या आहेत. त्यामध्ये 8, 9, 10, 12, 13 आणि 9, 10 ह्या लेण्या ह्या कोणाच्या काळात खोदलेल्या आहेत, सातवाहन साम्राज्याच्या काळात खोदलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे समाज व्यवस्था. सातवाहन साम्राज्याच्या काळातील समाज व्यवस्था कशी होती तर सातवाहन काळात समाजात 4 वर्ण अस्तित्वात होतं. म्हणजे वर्ण आपल्याला माहित आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था त्या काळात होती. म्हणजे तसेच या काळात जाती व्यवस्था ही दृढ झालेली होती. त्यामागील कारणांमध्ये वर्णसंकर म्हणा, विविध व्यावसायिक श्रेणीचे बंदिस्त स्वरूप म्हणा आणि बाहेरून आलेल्या परकीयांच्या समाजातील अंतर्भाव यांचाही त्या काळात समावेश होता. म्हणजे याखेरीज समाजात 4 वर्गही होते. पहिला वर्ग हा कोणाचा होता, महारथी यांचा होता. महाभोज आणि महासेनापती या अधिकारी लोकांचा असायचा. तर त्यांच्या नेमणुका विविध राष्ट्रकांवर म्हणजे सुबे होत असत. कोकण प्रदेशात महाभोज व घाटावरच्या प्रदेशात महारथी हे एक अधिकारी होते. दुसऱ्या वर्गात अमात्य म्हणा, महामात्र म्हणा आणि भंडागारिक या सेवकांचा नैगम व्यापारी, सार्तवह व्यापारी तांड्याचे प्रमुख आणि श्रेष्ठी श्रेणीचे प्रमुख यांचा समावेश होता. तिसऱ्या वर्गात लेखनिक, कारकून, वैद्य, हालकी शेतकरी, सुवर्णकार, गांधिक, सुगंधी पदार्थाचे व्यापारी हे लोक समाविष्ट होते. तर चौथ्या वर्गात वर्धकी म्हणजे सुतार, मालाकार, माळी, लोहवाणिज म्हणजे लोहार, दासक, मच्छीमार यांचा समावेश होत असे. अशा प्रकारे
सातवाहनांच्या काळात ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परकीयांची आक्रमणे होत राहिली, परंतु हे परकीय लोक येथील समाजात लवकरच मिसळून गेले. याचाच अर्थ तत्कालीन सामाजिक परिस्थिती, विशेषतः समाज व्यवस्था ही परकीयांना सामावून घेण्याइतकी लवचिक होती. परकीय आक्रमकाच्या आगमनाने पुढील काळात घडून आलेले राजकीय बदल आणि त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रक्रियेचा अभ्यास आपण पुढील पाठात करून घेणार आहोत. अशा प्रकारे सातवाहन काळातील समाजव्यवस्था कशी होती. सातवाहन काळामध्ये समाजव्यवस्थेमध्ये 4 वर्ण व्यवस्था होतं. याशिवायही जाती व्यवस्था ही त्यांच्या काळात कशी दृढ होती, त्यामागील कारणांमध्ये वर्णसंकर, इतर विविध व्यावसायिक श्रेणीचे ते बंदिस्त स्वरूप असून बाहेरून आलेल्या परकीयांचा अंतर्भाव यांचा यामध्ये समावेश होता. दुसरं म्हणजे याखेरीज यावर येथे 4 वर्गही होतं. पहिला वर्ग कुठला होता? महारथीचा होता. महाभोज आणि महासेनापती ह्या अधिकारी लोकांचा असेल. म्हणजे त्यांच्या नेमणुका विविध राष्ट्रकांवर सुबे असं होत असून कोकण प्रदेशात महाभोज हा घाटावरच्या प्रदेशात महारथी हे अधिकारी होते. दुसऱ्या वर्गात म्हणजे अमात्य, महामात्र आणि भांडागारिक या सेवकाचा, नैगम व्यापारी, सार्तवाह व्यापारी तांड्याचे प्रमुख, त्यालाच काय म्हटलं जातं? श्रेणी म्हटलं जातं किंवा श्रेणीचे प्रमुख म्हटलं जातं, याचा समावेश होता. म्हणजे तिसऱ्या वर्गात कुठल्या लोकांचा समावेश होता? तर लेखनिक म्हणजे कारकून यांचा समावेश होता. वैद्य, हलकीय शेतकरी, सुवर्णकार, गांधिक, सुगंधी पदार्थाचे व्यापारी म्हणा, हे लोक समाविष्ट होते. तर चौथा वर्ग होता. चौथ्या वर्गात कुठल्या घटकाचा समावेश होता? तर सुतार म्हणा, मालाकार त्यालाच माळणी म्हटलं जातं, लोहवाणीस त्यालाच लोहार म्हटलं जातं, धासक त्यालाच मच्छीमार, ह्या वर्गांचा चौथ्या वर्गामध्ये समावेश असलेला दिसून होतं. एक प्रकारे 12 बलुतेदारांची पद्धत त्या काळात होती. म्हणजे सातवाहनांच्या काळात ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परकीयांची सतत त्यांच्यावर आक्रमण होत आलं, परंतु हे परकीय लोक येथील समाजात काय लवकर मिसळून गेले. याचाच अर्थ तत्कालीन समाजाची सामाजिक परिस्थिती कशी होती, विशेषतः समाजव्यवस्था ही परकीयांना सामावून घेणे इतकी काय होती? लवचिक होती. म्हणजे परकीय आक्रमकाच्या आगमनाने पुढील काळात घडून आलेले राजकीय बदल म्हणा किंवा त्यामधील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रक्रियेचा अभ्यासच आपल्याला काय करायचा आहे? पुढील पाठात अभ्यासायचा आहे. नमस्कार.